हॅलो एव्हरीवन. चला तर मी आज तुम्हाला शिकवणार की गावरान पद्धतीने फ्राय कसं करतात ते मटन फ्राय. ओके, तर ह्यासाठी लागणार आहे थोडंसं जिरा पावडर, थोडीशी हळद, थोडीशी धना पावडर, थोडंसं मीठ चवीनुसार, अद्रक लसूण पेस्ट आणि लिंबू. आता मी हे तुम्हाला दाखवते की हे कसं करायचं. आणि हे मटन आहे ते आहे 800 ग्रॅम आहे. तर आपण 1 चमचा जिरा पावडर घेतली, अर्धा चमचा हळद, 2 टीस्पून धना पावडर, चवीनुसार मीठ, अद्रक लसूण पेस्ट आणि हे जे लिंबू आहे त्याच्या ह्या बिया काढून हे त्याच्यामध्ये पिळून घ्यायचं. म्हणजे काय होतं, लिंबू पिळल्यामुळे जो मटणाचा जो वास असतो ना तो येत नाही त्याच्यामुळे, आणि मटण अजून थोडं टेस्टी लागतं. ओके, आणि आता ह्याला सगळ्याला मिक्स करून घ्यायचं. ओके, आता आपण ह्याला मिक्स करून घेऊया. हे बघा, आता आपण हे सगळं मिक्स करून घेतलं आहे. आता आपण ह्याला थोड्या वेळ फ्रीजमध्ये मॅरिनेट होण्यासाठी ठेवूया, 10 मिनिटासाठी. ओके, चला मग तोपर्यंत आपण शिजायला टाकायसाठी एक कांदा चिरून घेऊया. कांदा हा एकदम बारीक चिरला गेला पाहिजे, मग त्याची टेस्ट खूप छान लागते जेव्हा आपण ते शिजवतो तेव्हा. कांदा किती बारीक पद्धतीने चिरला गेलेला पाहिजे, एवढ्याच बारीक पद्धतीने चिरलेला पाहिजे. चला मग आपण जे मॅरिनेट व्हायला ठेवलं त्याला आपण फ्रीजमधून काढून घेऊया आणि आता आपण शिजायला टाकूया. चला, आता आपण पातेलं गरम व्हायला ठेवलेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये 1 पळी तेल टाकूयात. आपण त्याच्यामध्ये 1 पळी तेल टाकले. आता आपण त्याच्यामध्ये जो आपण बारीक चिरलेला जो कांदा होता तो आपण त्याच्यामध्ये टाकून देऊयात. त्याला चांगला असं मस्तपैकी हलवत घ्यायचं. म्हणजे मग कसं की तो चांगला भाजला तळला जातो तेलामध्ये. जोपर्यंत त्याला असा थोडासा पिवळसर कलर येत नाही तोपर्यंत त्याला असं त्याच्यामध्ये भाजत राहायचं. म्हणजे मग कसं जरा चवीला चांगला लागतो कांदा आणि थोडा कच्चा पण राहत नाही. आता आपण त्याच्यामध्ये जे आपण मॅरिनेट केले ते चिकन टाकून देऊया आणि त्याला आपण हलवून घेऊया. हे बघा, जर आपण मस्तपैकी हलवून द्यायचं नंतर मग ते असं झालेलं आहे. आता याला आपण शिजून घेण्यासाठी याच्यावरती आपण झाकण ठेवूया. हे बघा, आपण झाकण ठेवलेले आहे. थोड्या वेळ त्याला असंच परतून द्यायचं आहे आणि लगेच काही पाणी टाकायचं नाही. लगेच पाणी टाकलं तर ते चांगले लागत नाही. चिकन इथे शिजते तोपर्यंत आपण आपल्या फ्रायसाठी सामान काढूया. ह्याच्यासाठी थोडंसं लसूण, थोडं खोबरं, थोडं आलं, 1 टोमॅटो आणि 4 मीडियम साईजचे कांदे. आता आपण त्याला चांगले बारीक चिरून घेऊया आणि खोबरं, आलं आणि लसूण याला आपण भाजून घेऊया. ओके, हे बघा, आता आपण त्याला फ्राय शिजवायला टाकलं होतं तर ते असं दिसतं. हे बघा, एकदम छान असं, किती छान असं वास आलेलं आहे एकदम त्याचा मस्त. आणि त्याला आपण जे मीठ टाकलं होतं त्याचंच पाणी सुटलं होतं, त्याच्यामुळे अतिरिक्त पाणी टाकायची गरज पडत नाही आपल्याला. हे बघा, आणि ज्या कढईमध्ये आपण त्याला मॅरिनेट होण्यासाठी ठेवलं होतं त्याच कढईत पाणी गरम व्हायला ठेवायचं आणि ते पाणी
हे बघा, आता आपण जे पाणी गरम व्हायला ठेवलं होतं ना त्याचकडे, तेच पाणी घ्यायचं आणि ते ह्याच्यामध्ये आपण अप्रोक्सिमेटली घेतलं असेल थोडंसं, म्हणजे अर्धा तांब्या तरी. ते असं टाकलं ना, एकदम नॉर्मल टाकायचं, कारण की आपल्याला फ्राय करायचं आहे. आपल्याला पूर्ण भाजी नाही करायची त्याची, कारण की त्याला शिजायला थोडंच पाणी लागेल. आणि त्याला परत एकदा हलवून घ्यायचं आणि परत त्याला शिजायला थोडा वेळ ठेवून द्यायचं. आता ते थोडंसंच राहिलेलं, ते 10-15 मिनिटांमध्ये एकदम ते शिजून जाईल, कारण की आपण त्याला मॅरिनेट होण्यासाठी ठेवलं होतं. त्याला आता आपण बघूया ते शिजलं का नाही शिजलं. ओके, वास तर एकदम खमंग आलेला आहे. आता हे शिजलं का नाही बघण्यासाठी हे बघा, आता काय करायचं, पीस घ्यायचा, हा जो पीस आहे हा घ्यायचा, असा प्लेटमध्ये ठेवायचा, ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं. ओके, आणि त्याला असं दाबून बघायचं. आता हे शिजलेलं आहे. आता आपण गॅस बंद करूया आणि आता आपण फ्राय करूया. फ्राय करायच्या आता आपल्याला हे जे शिजलेलं मटण आहे ते आपण आता ह्याच्यामध्ये ट्रान्सफर करून घेऊया. आता तर फ्रायसाठी लागणारे आपल्याला हा होममेड मसाला आहे. हळद, थोडंसं मटण मसाला, आणि हे जे आपण वाटण काढलं होतं अद्रक, लसूण आणि खोबरं, ते मस्तपैकी तव्यावरती भाजून आणि बारीक वाटून घेतलेला आहे. आणि हा खोबरं आणि हा कांदा जो आहे तो बघा, आपण कसा असा उभा असा बारीक असा चिरलेला आहे, तसा चिरून घ्यायचा. आणि हे टोमॅटो चिरताना त्याचे जे बिया आहेत त्या काढून टाकायच्या, म्हणजे मग ते आंबट लागत नाही आणि त्याचीच टेस्ट सारखी येत नाही. चला मग आता आपण फ्राय करून घेऊया. आता आपण कढई तापायला ठेवलेली आहे, त्यामध्ये आपण एक पळी तेल टाकलेलं आहे आणि आता त्यामध्ये आपण जो कांदा हे करून ठेवला होता तो त्याच्यामध्ये टाकून द्यायचा. त्याला असं मस्तपैकी हलवून घ्यायचं. जोपर्यंत त्याला असं ब्राऊन कलर येत नाही तोपर्यंत त्याला तेलामध्ये परतून घ्यायचं. त्याला असं एकदम असं ब्राऊन कलर येईपर्यंत त्याला असा कसा भाजायचा. आणि आता आपण याला ट्रान्सफर करून घेऊया एका प्लेटमध्ये. बघा, आता ह्याच्यामध्ये जो आपला होममेड मसाला आहे तो टाकायचा 3 चमचे. ही जी हळद आहे ही टाकायची थोडीशी एकदम, आणि हा जो मटण मसाला आहे हा टाकून द्यायचा आणि त्याला हलवायचा. हे बघा, आता आपल्या गावरान पद्धतीचं मटण फ्राय रेडी आहे. आता हे कसं खाऊ, प्लेटमध्ये घ्यायला गरमागरम बाजरीच्या भाकरीसोबत किंवा तुम्ही गरमागरम भातासोबतही खाऊ शकता. जसे की काही मुलं रूमवरती राहतात, त्यासाठी एकदम सोपी पद्धतीचं गावरान चिकन आहे. एकदम भारी लागतं, एकदम खूप टेस्टी लागतं. ओके, आता आपण गॅसची फ्लेम बंद करूया आणि त्याला आपण खाली उतरून घेऊया गॅसवरून. हे बघा, एकदम खूप असं भारी आणि खूप असं टेस्टी लागतं हे. आणि ह्याच्यासाठी तुम्ही गार्निशिंगसाठी कोथिंबीर वरतून टाकली तर एकदम खूप छान लागतं. असेच तुम्हाला अजून नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.